तू केलेले कुठलेही आरोप मला मान्य नाही। मुळात तुझ्याकडे कुठल्याही संदर्भातला ठोस पुरावा नाहीच आहे। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं कुठल्या तरी शक्तीने घडवून आणलं? इज इट अ मॅजिक? मी अशा कुठल्याही गोष्टीचं किंवा शक्तीचं समर्थन करत नाही, पण त्या मोबाईल मध्ये शेवंताचा आवाज कसा आला हा प्रश्न मला येईल। आणि त्या लॅपटॉपवर लिहिलेल्या मेसेजचं काय? त्या संदर्भात मला पूर्वावर संशय होता, पण घरात वाद वाढायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला। आणि राहिला प्रश्न गाडीचे दरवाजे अचानक बंद होण्याचा, तर मी हे असं मुद्दाम का करीन? कारण तुम्हाला हे सगळं करून सवरून नामानिराळ राहायचं होतं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना घाबरवलं, घरातल्यांच्या मनात भीती निर्माण झाली, आणि हे सगळं तुम्ही प्रोजेक्टच्या फायद्यासाठी केलं। नीलिमा नाईक, तुम्हाला एका मोठ्या प्रोडक्टचं पेटंट मिळणार होतं आणि त्यासाठी तुम्ही जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला। खोटं आहे हे सगळं। सोडा हे, सोडा मला, सांग मला। जतीन शेठ, तुमच्या मॅडम आल्यात। त्यांना मी खूप विचारायचा प्रयत्न करतोय, काही बोलत नाहीयेत त्या, पुरावे मागतायत माझ्याकडे। तुम्ही सांगा। सांगते सांगते साहेब, सगळं सांगते। हे मॅडम बरोबर माझ्या जमिनीचे बोलणं झालं होतं। त्यांचे सिनियरनी मला काय सांगितलं की प्रोजेक्टच्या बाबत पण यांच्या बरोबरच बोला म्हणून। अरे साहेब, या प्रोजेक्ट मध्ये बडे बडे लोकांचे इन्व्हेस्टमेंट लागलेलं आहे, पण नंतर मॅडम म्हणते की माधवजीच्या नावावर जेवढा जमीन आहे ना तेवढाच देणार म्हणून। पुढे 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 काय नाही सर। मला माहिती आहे ना, जतीन शेठ, जेव्हा तुम्हाला कळलं की या तुम्हाला जागा देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही नेनेंना कॉन्टॅक्ट केला। अहो साहेब, माझा काय संबंध आहे? मी कवा त्यांना भेटलेलं पण नाही आहे। नीट आठवा, नीट आठवा। तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या रूम नंबर 102 मध्ये तुमची त्यांच्याशी भेट झाली होती, हो का नाही? तुम्ही नेनेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, खूप खटाटोप केला, पण तरीही ते ऐकत नाहीत हे तुमच्या लक्षात आलं। भोवताली पाश विणत आहे, सावध आता खंड सावध, नेवगी आता खंड सावध, अंधाराचा शब्द घुमता है। देविका, गो देविका, काय गो? हाँ इलाय। अगो बाहेर या लवकर। इलाय। या या या, बसा। हो। गो, चहा पाणी ठेव जा। नाही, काही नको, काही नको, मी कामासाठी आलोय। काम? कसलं काम? सांगतो। कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिरामनी सांगितलं मला। तुम्ही असे अचानक इथे? हो, या केसच्या संदर्भात थोडी चौकशी करायची होती। काय चौकशी? आणि आमची किती चौकशी? आमचा काय संबंध? हॅलो, नायकांच्या वाड्याशी तुमचा संबंध आहे ना? तुम्ही तुमची मुलगी नायकांच्या वाड्यात दिलीत की नाही? हो। मग त्या वाड्याशी संबंधित सगळ्या व्यक्तींची चौकशी होणार आहे। हो। हा काय चालला ना तर बरोबर नाही, समजला ना? काय करतो तर तुम्ही नको सांगू।
आम्ही बघतो काय करूच आता. आता सर विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि तीही खरी. तुम्ही बसा. नको रवान दे. घाबरू नका, बसा बसा बसा. तुम्ही ग्रामसेवक आहात. होय. या नायकांच्या घराण्याशी तुमचा काय संबंध? आता अण्णांका गावात कोण ओळखणार ना. मी ग्रामसेवक, त्यामुळे गावात येणं जाणं उठणं बसणं बोलणं ह्या माझा सगळ्या अण्णांबरोबर होत होतं. जमिनीच्या व्यवहारासंबंधी अण्णा माझ्याकडे नेहमी बोलत. तर अशीच बोलणी करण्यासाठी अण्णा एक दिवस माझ्या घरी येले आणि समोरच देविका उभी होती. एका बघल्याने आणि माका विचारलेली की माझ्या धाकट्या मुलाच्या हातात तुझ्या लेकीचा हात दिसत काय. आता अण्णांका कोण नाही म्हणत काय. आणि अभिराम रावांबद्दल सगळी माहिती आमका होती. आणि म्हणून तुम्ही अभिराम आणि देविकाचं लग्न ठरवलं? हो. आणि साखरपुड्याच्या दिवशीच अण्णा गेले? हो. आणि त्यानंतर तुमच्या मुलीला अपशकुनी ठरवण्यात आलं. लग्नाला विरोध झाला? हा, विरोध फक्त दत्ताराम नायकाचाच होतो. तोच फक्त आडकाठी आणि ह्या घरात इला म्हणून अण्णा गेले. लग्न करून ह्या घरात इला तर घरातल्या एका एका माणसा खाय. तुम्हाला त्यांचं कारण रास्त वाटलं ना. का? का? साहेब जाऊन दे तुझी. आता लेख माझी त्या घरात दिलेली आहे, तेव्हा आता तो विषय पुन्हा काढू नका. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. जे काही असेल ते स्पष्ट बोला. तुमच्या मुलीला त्या घरामध्ये काहीही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. हा, बोला. सांगतोय, पण त्यांच्याकडे काय कळत घेऊ नका. बोला तुम्ही. अण्णा गेल्यापासून दत्तान माझ्या मुलीक अपशकुनी ठरवून ह्या लग्न तो मोडूक बघी होतो. एका भलताच कारण होता. अण्णा असताना सुद्धा दत्ता माझ्या घराकडे येत होतो. त्यांनी आपल्या जमिनीचे सगळे कागदपत्र माका सांगल्यान देऊ. जमिनीच्या कागदपत्राची सगळी माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली. तुमका सांगतो साहेब, ही जमीन अण्णांची किती असा ही सगळी माका माहिती होती. ही जमीन आपल्या नावावर करून देऊ दत्ता माका सांगी होतो, पण मी त्या करून देऊ नाही. आणि मी त्या करून देऊ नाही म्हटल्याबरोबर त्यांनी आपल्या भावाशी माझ्या मुलीचा लग्न होताला म्हणून ही आडकाठी घातल्या. पण मग हे सगळं तुम्ही लपून का ठेवलं? हो, काय सांगू तुमका साहेब. हो, दत्ता इतको तरेवाई गेगळो माणूस असा की एकदा जर त्याच्या काय डोक्यात गेला की ना, काय तो दुसऱ्याचा जीव घेऊ सुद्धा कमी करायचो नाही. म्हणून भियान मी कोणा काही एक सांगूक नाही. माझ्या बायको काही सांगूक नाही आणि माझ्या मुली काही सांगूक नाही. तुमका सांगतो, घरातल्या लोकांना तुला सुखात जगू द्यायचंच नाही असं ठरवलंयस का? याच घरातल्या माणसांनी इतरांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. त्याचं काय? पुरावे कुठे आहेत तुझ्याकडे? हा, देईन ना, सगळे पुरावे देईन. पण उद्या नाईक घरातल्या प्रत्येकाला आणि त्या वाड्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला उद्या वाड्यामध्ये थांबायला सांग. उद्या हाय किती येता हा? त्याच्या हातात सगळे पुरावे लागलेत. काकांच्या आणि अजयच्या खुन्याला सगळ्यांसमोर आणणार आहे.